तर तिला आवडेल का सांग बरं. नको आवडू दे, मला आता आईला बघायचंय बस. मम्मी काय ग, काय झालंय? अरे काय नाही, तुझ्या मामीला चक्कर आली. काय? मग आता कुठे आहेत मामी? ऍडमिट केलंय दवाखान्यात म्हणते तर. आयो, मग मला का नाही सांगितलं मम्मी? अगं मी आलो असतो की सोबत. ते तू चल मला आईकडे घेऊन. अगं पण म्हणजे तुझ्या मेहंदीचा कार्यक्रम. हा मी तिला हेच सांगित होती. हा बघ मंजू, तुझा मेहंदीचा कार्यक्रम आटपून दे आणि मग जाऊ आपण तिला बघायला. होय म्हणजे मम्मी बरोबर बोलते. अगं मी जातो की. आणि हे बघ, तिकडे काळजीचं काय कारण नसेल अगं एवढं. हा तिचे एकदम बरोबर बोलतोय. मी आणि टीचे जाऊन येतो आणि तिथं गेलं हो तर तुला व्हिडिओ कॉल करतो. हा होय होय, पर मगाशी का नाही जाता जाता सुनंदीच्या तोंडात आपलं एकच माझी मंजू माझी मंजू. तेव्हा मला काय वाटतंय, मंजूला न्यायला पाहिजे. म्हणजे सुनंदीने मंजूला बघितलं का नाही, तिला वाईट बरं वाटत. हो म्हणजे ती कार्यक्रम काय अर्धा तास तिकडं अर्धा तास तिकडं होईल की. घरीच आहे ना कार्यक्रम, त्याचं काय तवा. पण आईला बघायला जायला पाहिजे खरं. अगं एक काम करते, मी बी येते तुझ्या संगत. होय मम्मी साहेब बरोबर बोलताय. आई इथं नसली तर माझं बी मन नाही लागणार. चला लगेच निघूया. थांब म्हणजे मी येते सोबत.